राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाचा समन्स। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात निर्भया फाउंडेशनची याचिका। अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानं जखमी। स्वतःचीच बंदूक साफ करताना चुकून ट्रिगर ओढला जाऊन पायावर गोळीबार। अंधेरीच्या क्रिटिक केअरमध्ये उपचार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर, तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत रात्री महत्त्वाची बैठक। अंतर्गत सुरक्षा बाजूला ठेवून केंद्रीय गृहमंत्र्यांचा राज्यातील शाखांना भेटीचा कार्यक्रम। संजय राऊतांची शहांच्या दौऱ्यावरून टीका। अमित शहांना मणिपूर आणि काश्मीरला जाण्याचाही सल्ला। सध्याचं सरकार बैलपुत्र आहे, यांचा बाप बैल, हे बैल बुद्धीचे लोक सरकारमध्ये। गोमाता राज्यमाता GR वरून संजय राऊतांचा हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीत तब्बल 14 मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। मालेगावातील जिहादी मतदानामुळे धुळ्याची जागा गमावल्याचा आरोप। दसऱ्याच्या दरम्यान मवियाचं जागा वाटप जाहीर होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आजही बैठक। पुण्यातल्या कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद। हाकेंनी मद्यप्राशन करून वाद घातल्याचा मराठा आंदोलकांचा दावा, तर वैद्यकीय अहवालात हाकेंना क्लीन चिट। माझ्यावरच्या हल्ल्यामागे संभाजीराजेंसह कोल्हापूरच्या बड्या नेत्याचा हात। लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, तर कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी। मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज शासनाला सादर करण्यात येणार। डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल होणार सादर। ऐन दसरा दिवाळी सणांच्या तोंडावर व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत वाढ। आजपासून मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर 1692 रुपयांना। लडाखमधील शिक्षण चळवळीचे प्रणेते सोनम वांगचुक यांना लडाख दिल्ली लॉंग मार्च दिल्ली सीमेवर। प्रतिबंधात्मक आदेशानुसार वांगचुक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान। तिसऱ्या टप्प्यात बारामुल्ला, बांदीपुरा आणि कुपवाडा यासह 7 जिल्ह्यात 40 जागांसाठी मतदान। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।